दुबार पेरणी संकट दरवर्षी असतं. अनेक ठिकाणी कानेकोपरे जर आपण बघितले ना, हम्म. ते दरवर्षी असतं. हो. काही ठिकाणी गडबड केल्यामुळे, काही ठिकाणी उशिरा पेरल्यामुळे सुद्धा येऊ शकतं. कारण की मान्सून पडल्याच्या नंतर पुन्हा बकाड पण देतो तो जुलै महिन्यामध्ये. हो. हो. या सगळ्या स्थितीचा सामना जर केला तर तशी पद्धत आहे दरवर्षीच. हम्म. पण ह्या वर्षी अल निनोमुळे थोडीशी मागे पुढे 10% पावसाळी एवढी कमी आहे. हम्म. पण तिथं रिटर्निंग मान्सूनमध्ये ते जी काही पाण्याच्या पातळीवार, धरणाच्या पातळीवार ती त्यावेळेस सुद्धा भरून निघते. हम्म. हम्म. आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कशी राहील परिस्थिती, म्हणजे पाऊस थांबून राहील का पुन्हा बकाड परिस्थिती राहील? उलट शेवटचा आठवडा जो असतो तो दरवर्षी पोषकच राहतो. हम्म. म्हणजे 22 पासून ते 28 पर्यंत अनेक भागांच्या उर्वरित राहिलेल्या पेरण्या सुद्धा पार पडतात. तो आठवडा पोषकच असतो जूनचा. हम्म. आणि स्टार्टअप आणि मध्यंतरी जे काय असतं बघ, आता उदाहरणार्थ हा पहिला आठवडा हो. जो आहे तो मान्सून आलाय, मान्सून गेलाय, अशा पद्धतीच्या बातम्या वगैरे, मान्सूनची स्थिरावता कंडिशन जर आपण पाहिली तर मान्सून मागे पुढे होणं, हम्म. अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि ह्या पहिल्या आठवड्यामध्ये अवकाळीच पाऊस असतो, दुसरा कोणता मान्सूनचा पाऊस नसतो. बरोबर. पण दुसऱ्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस मान्सूनची गती वाढते, मान्सून पसरतो, त्यावेळेस वारे, ढग, परत बारीक थेंब पडणं, ह्या गोष्टी सुद्धा दुसऱ्या आठवड्यात पाहायला मिळतात. हम्म. आणि तिसऱ्या आठवड्यात त्याची जी काही पाण्याची जाडी असते, पण मान्सूनच्या लो प्रेशरमुळे मान्सूनमध्ये जे काही फरक पडतो तो शेवटच्या आठवड्यात होतो. हम्म. आणि आपण जर पाहिलं 10 वर्षाचा रेकॉर्ड जरी काढला तर त्या काळामध्येच पेरण्या झालेल्या दिसतात. हम्म. हम्म. आणि सर, तुमचा जो काही मे महिन्यामधला अंदाज होता तो हम्म. तुम्ही तुमच्या शब्दात ठाम राहून आता प्रसार माध्यमातील बातम्या चेंज होताना दिसत आहे, हम्म. त्यावर काय बोलाल तुम्ही? हे बघा, आपण जे काम करतोय ते लाखभर रुपयाच्या सिस्टीमच्या हिशोबामध्ये करतोय. आपली काही बरोबर. मोठी सिस्टम नाही, एक पीसी बरोबर. व्यतिरिक्त नाहीये. हम्म. पण करोडोच्या जी काही संपत्ती आहे, करोडोची जी काही सिस्टम आहे, हो. या आधारित 31 मेला IMD ने सुद्धा घोषणा केली होती की मान्सून केरळमध्ये दाखल झालाय. हम्म. आता मान्सून पोहोचलाय, तो 2 महिने ते तिथून हालत नसतो. मग हा कस काय घोषणा मागे घेतली, हा एक प्रश्न उपस्थित होतो. हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर सुशिक्षित लाखो रुपयांचा पगार घेऊन जर माणसं शब्द बदलू शकतात, तर आपला एखादा अंदाज मागे पुढे राहतो, त्यात काय मोठं वावगं नाहीये. बरोबर. पण जी काही ठाम भूमिका आहे, जी काही गोष्टी आहेत, हम्म. दरवर्षी बातम्या 2 वर्षाला 3 वर्षाला दुष्काळाच्या येत असतात, हो. त्यावरती मोठं नाहीये. फक्त आपण काय करायचं, चांगला मान्सून झाल्याशिवाय पेरण्या करायच्या नाहीत. हम्म. हम्म. म्हणजे जमिनीमध्ये ओल आणि चांगली लय पाहिजे. दुष्काळाच्या बातम्यांनी परेशान केलं तर ती हा. भरणच खरेदी नाही करायचं. हम्म. हम्म.